मित्रांनो, काही गोष्टीचा त्रास होतोय कारण दुकानदारकी म्हणजे डोक्याला जरा थोडासा वैतागाचा, कारण आता रेट कमी जास्त होतोय. कारण ऑर्डर दिल्यानंतर कॅश अँड कॅरी म्हणजे पेमेंट पोच करावं लागतं या व्यापाऱ्यांना पुढं, आणि कस्टमर ज्या वेळेला ऑर्डर देतात त्यावेळेला 50% रक्कम देऊन दर बुक करतात, आणि राहिलेली रक्कम दुसऱ्या दिवशी देतो म्हणून 2-3 दिवस 4 दिवस ढकललं की जवळचे पैसे घालावे लागतात, आणि त्यावेळेला एका दिवसात किंवा एका तासात वरखाली साधारणतः 2-2 हजार आणि 3-3 हजार रुपये वरखाली दर होतो. त्यामुळं फार मोठा दुकानदारांना सुद्धा फटका बसतो. कस्टमरांना ज्या वेळेला पावतीवरती लिहून जो दर दिलेला असतो तोच द्यावा लागतो, म्हणजे कारण पुन्हा त्या कस्टमर जरा थोडंसं दर जर वरखाली झाला तर ॲक्सेप्ट करत नाही ते, कारण तुम्ही लिहून दिला आहे तो दर फिक्स म्हणून अशा प्रमाणात. आणि ज्यावेळेला दर खाली जातो, बुक केल्यानंतर दर खाली जातो त्यावेळेला बाकी ते म्हणतात खाली आलेल्या दरात आम्हाला सोनं पाहिजे. नाही मग 2 तोळ्याची ऑर्डर दिली असली तर 1 तोळ्याचंच द्या. अशा प्रकारे जरा थोडंसं हे दर जरा अपडेट होत असताना ह्या गोष्टी होत आहेत, कारण साहजिकच आहे कोणालाही कमी रेटमध्ये सोनं पाहिजेल असतंय. तर सोनं चांदी शक्यतो आत्ताची मुवमेंट अशी आहे की एका तासात दर 2-2 हजार 3-3 हजार खाली किंवा वर जात असतो. त्यामुळं दुकानदारांना सुद्धा थोडंसं प्रॉब्लेमॅटिक व्हायला लागलंय, आणि कस्टमरांना सुद्धा थोडंसं प्रॉब्लेम यायला लागले ते. तर सोन्याचा आणि चांदीचा रेट आजचा असा आहे. 1 तारीख आहे आणि नवीन वर्षाची शुभेच्छा सगळ्यांना, सदिच्छा माझ्या. तर 1,36,500 रुपये आज सोन्याचा रेट आहे, आणि 1,38,000 रुपये 2,38,000 रुपये चांदीचा रेट आहे. साधारणतः इथं कुठं तर सोनं जरा 1-2 दिवस झालं स्थिरता किंवा वरखाली जास्त होत नाही, कारण काल परवा ज्या वेळेला 50,000 दर खाली आला, दुसऱ्या दिवशी 17,000 वरती गेला, आणि त्यानंतर पुन्हा आज थोडंफार वरखाली 1,000, 2,000, 3,000च्या फरकात आहे. म्हणजे 1,38,000 रुपयाचा 37 ते 38,000 रुपये रेट आहे. कारण आत्ता रेट सांगतोय तो रेट संध्याकाळी नसतो, संध्याकाळी चेंजेस होतात रेट, कारण अमेरिकाचं मार्केट ओपन होतं 6 वाजताच्या आसपास, आणि ह्या गोष्टीचा कुठंतरी इफेक्ट त्याच्यावरती पडत असतोय. तर येत्या काळात सोनं आणि चांदी बऱ्यापैकी घेतलं पाहिजे. ज्या ज्या वेळेला कमी रेटमध्ये भेटते त्या वेळेला सोनं खरेदी करा. लॉंग इन्व्हेस्टमेंट महत्त्वाची आहे, कारण काही लोक लगेच म्हणजे जर दर खाली आला तर नाराज होत असतात, आणि काही लोक दर वर गेल्यानंतर पुन्हा